नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण याआधी मराठी शब्दसंग्रह या पार्टमधलं प्रश्न 30 पर्यंत आपण घेतले. त्यामध्ये आपण थोडं स्पीडच घेऊया, ते तुम्हाला लक्षात राहील अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 31 वरती आपण मूव ऑन होऊया. रामबाण या शब्दास खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर रामबाण. आपली आजी आपल्यावरती काय करायची? आपली आजी रामबाण उपाय करायची. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला ताप वगैरे यायचे, तर त्यावेळेस आपल्याला डोक्यावरती पट्टी ठेवायचं. तर हे काय आपल्यासाठी काय होतं तेव्हा? रामबाण उपाय. तर रामबाण उपायाला पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 जालिम उपाय, 2 अग्निबाण, 3 प्रतिज्ञा, 4 युद्धशास्त्र. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर जालिम उपाय. मुंबई पोलीस 2024 आणि गडचिरोली चालक 2024 याला हा प्रश्न विचारण्यात आलेला. तर रामबाण म्हणजे जालिम उपाय. प्रतिज्ञा, प्रण, शपथ, अनुबंध, अंतिम निर्णय. हे शब्द तुम्ही फक्त पुन्हा पुन्हा ऐकले सुद्धा ना, की तुमच्या कानावर शब्द पडले ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली ते परीक्षेमध्ये आठवणार आहे. तर तुम्ही आपल्या या लेक्चरवरती डिपेंड राहू शकतात. प्रश्न क्रमांक 32 बघूया. वानगीचे समानार्थी कुठला शब्द आहे? वानगी या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 1 उदाहरण, 2 भ्रमण, 3 यातना, 4 दोन. पुणे लोहमार्ग पोलीसला विचारलंय. तर याचा वानगी म्हणजे काय? उदाहरण. वानगी या शब्दालाच काय? उदाहरण. आपण म्हणायचो नाही का, की समजा आपले घरचे वगैरे म्हणायचे, तो बघा, तो मुलगा बघा, तो देशमुखांचा मुलगा बघा, त्याच्याकडे बघा. आपल्याला ते काय द्यायचं? उदाहरण द्यायचं, दाखला द्यायचं, किंवा त्यालाच अजून काय म्हणता येईल? मिसाल द्यायचं. आपण काय करतो? आपल्याला समोर जर कोणत्या विद्यार्थ्याला किंवा कोणाला सायंटिस्ट वगैरे व्हायचं असेल, तर आपल्याला कोणाची समोर मिसाल ठेवतो? अब्दुल कलामांची. तर ह्यालाच समानार्थी शब्द नमुना, दाखला, दृष्टांत, मासला, मिसाल, वानगी हे याला शब्द आहे. भ्रमण या शब्दाला फिरणे, हिंडणे, भटकणे. यातनाच त्रास, दुःख. त्याच्यानंतर जोम या शब्दाला समानार्थी उत्साह, उभारी, जोश हे समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 33 वरती मती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मती. आपण नाही का म्हणायचो, तुझी मती मारली गेली आहे का? तर पर्याय क्रमांक 1 बघूया. गती, 2 बुद्धी, 3 प्राप्ती, 4 संपत्ती. पुणे लोहमार्ग चालक 2024 ला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर मती म्हणजेच बुद्धी. तर हे बघा, हे बुद्धीचं पिक्टोरियल फॉर्म मध्ये मी हे दिलंय तुम्हाला चित्र. तर तुम्ही त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता. तुम्ही या PDF कडे सारखं जरी बघितलं ना, तर तुमचं कायम लक्षात राहून जाणार आहे. बुद्धीलाच समानार्थी मती, अक्कल, मेधा, प्रज्ञा, ज्ञान. तर आता तुम्ही बघा, बुद्धीला मती जर विचारलं तर ह्याच्या पुढचं प्रेडिक्शन काय असणार आहे? तर मेधा हा शब्द तुम्हाला विचारला जाणार. संपत्ती या शब्दाला संपदा, धन, दौलत, वित्त, अर्थ, लक्ष्मी, पैसा, द्रव, श्री हे संपत्ती या शब्दाला समानार्थी शब्द आहे. गतीच म्हणजे चलाल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 गटात न बसणारा शब्द ओळखा. हा प्रश्न विचारलाय चंद्रपूर SRPF 2024 ला हा प्रश्न विचारलाय, की गटात न बसणारा मित्र, शत्रू, सखा, सोबती. तर ह्यातील गटात न बसणारा शब्द कुठला आहे? तर शत्रू हा शब्द गटात न बसणार आहे. बाकी मित्र, सखा, त्याच्यानंतर सोबती हे तिघी शब्द एकमेकाला समानार्थी शब्द आहे. तर मित्र कसा असावा? तर कर्णासारखा. कर्ण आणि दुर्योधन यांची जशी मैत्री होती, तर आपण त्यांची मैत्रीचं मिसाल म्हणजे कर्णाचे जरी पांडव हे भाऊ होते, तरी ते त्याच्या मित्रत्वाला जास्त प्राधान्य दिलं होतं. तर तुम्ही ह्या पिक्चरवरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मित्र या समानार्थी या शब्दाला स्नेही, सखा, दोस्त, सहृदय, सोबती. त्याच्यानंतर शत्रू या शब्दाला अरी, रिपू, वैरी, प्रतिपक्षी, विपक्षी, प्रतिद्वंदी. नीलकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहेत? चंद्रपूर SRPF 2024 ला हा प्रश्न विचारलाय, की नीलकंठ कुठले? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळा आहे. तुम्हाला संधीचा विग्रह करा यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, की निळा आहे कंठ ज्याचा तो. तर नीलकंठ कोण आहे? आपला महादेव. यांनाच नीलकंठाला महादेव, शंकर, साम, शिव, सदाशिव, अजून उमाधीश, उमापती, उमावर. हे उमाच म्हणजे कोण? पार्वती. तर उमाधीश, उमापती हे ह्याला समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर कृष्ण या शब्दाला वासुदेव, केशव, गोविंद, मुरारी. त्याच्यानंतर गणपती या शब्दाला गजानन, चिंतामणी, अष्टविनायक, सिद्धिविनायक हे समानार्थी शब्द आहे. मारुती या शब्दाला अंजनी
वायुपुत्र, पवनसूत, पवनपुत्र हे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 36 वरती मूव ऑन होऊया आपण, की ढग या शब्दाला योग्य समानार्थी काय आहे. तर ढग या शब्दाला योग्य समानार्थी कुठला आहे, तर अभ्र. पुणे SRPF 2024 प्रश्न विचारलाय ढग या शब्दाला समानार्थी, तर अभ्र, घन, मेघ, जलद, अंबुद हे ढग या शब्दाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर झाड या शब्दाला तरु, पादप हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37, अनुरुक्त या शब्दाचा समानार्थी नसलेला, तुम्ही ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. समानार्थी असलेला, समानार्थी नसलेला, योग्य अयोग्य या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. की प्रश्न क्रमांक 37 समानार्थी कुठला, ह्यातील समानार्थी शब्द नसलेला, तर ह्याचा कुठला आहे, याचं उत्तर अव्यक्त. बाकी प्रेमबंध, आसक्त, इच्छायुक्त हे एकमेकाला समानार्थी असलेले शब्द आहे. तर अव्यक्त हा एकच शब्द आहे की ह्याला समानार्थी नसलेला आहे. त्याच्यानं अनुरुक्त या शब्दाला प्रेमबंध, आसक्त, इच्छायुक्त हा शब्द समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 38 बघूया. खालीलपैकी शब्द भाऊ या शब्दाला समानार्थी नाही असं विचारलंय. तर भ्राता, तनुज, सहोदर, बंधू, तर हे यातील कुठला शब्द समानार्थी नाही, तर यातील तनुज हा शब्द समानार्थी नाही. तर भ्राता, सहोदर, बंधू हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. तर हे बघा, भाऊ कसे असावे, पांडवांसारखे. तर तुम्ही ह्या पिक्चरवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तनुज म्हणजे काय, तर मुलगा, त्यालाच आत्मज, तनय, सूत हे सुद्धा समानार्थी आहे. तर मुलगी या शब्दाला काय समानार्थी आहे, तर सुती हा शब्द मुलगी या शब्दाला समानार्थी आहे. तर भाऊलाच भ्राता, बंधू, सहोदर हे शब्द समानार्थी. प्रश्न क्रमांक 39 बघूया, की विसंग शब्द जोडी ओळखा. नरेंद्र, राजा, विषाद, विलंब, शिर, सावंद्य, आदरणीय, कोदंड, धनुष्य. तर ह्यातील समानार्थी किंवा विसंग शब्द कुठला आहे, तर विषाद, विलंब. विषाद म्हणजे काय होतं, तर विलंब, एखादी गोष्ट काय आपल्याला वेळ होणे, हे विषाद या शब्दाला याचं उत्तर विषाद, विलंब आहे. तर विषाद म्हणजेच खेद, दुःख, खंत, आणि विलंब म्हणजेच काय, वेळ होणे, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायला वेळ झाली समजा, तर ह्याला काय म्हणणार, विलंब. त्याच्यानंतर आपण नरेंद्र या शब्दाला शासक, राज्यकर्ता, नृपती, आपण नृप, राजा हे सुद्धा आपण आधी बघितलंय, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 40, सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर आपण आधी सुद्धा हा शब्द बघितलाय, तरी आपण पुन्हा एकदा बघूया. गटातनं बसणारा शब्द सुधा या शब्दाला समानार्थी कुठला आहे, गटातनं बसणारा शब्द म्हटला आहे, तर अमृत हा शब्द गटातनं बसणार आहे पुणे SRPF 2024. तर बाकीचे वेल, वीज, पृथ्वी हे समानार्थी शब्द सुधा या शब्दाला समानार्थी आहे. एक मिनिट, थोडं प्रश्नामध्ये गडबड झाली असावी मे बी, तर आपण हा प्रश्न स्किप करूया. तर अमृत या शब्द सुधा, पियुष, हे सुधा या शब्दाला समानार्थी आहे. तर वेल या शब्दाला लता, लतिका, वीज या शब्दाला दामिनी, चपला, पृथ्वी या शब्दाला धरती, धरिणी, अविनी, वसुधा हे शब्द समानार्थी. लोक शब्द आपला आधी सुद्धा बघून झालंय. तर आपण ह्यात गटातनं बसणारा विचारलाय, तर महेश शब्द या गटातनं बसणार आहे. महेश म्हणजेच कोण, शंकर, साम, गिरीश, सदाशिव, उमावर, उमापती, महादेव, भोलेनाथ हे शब्द महेश या शब्दाला समानार्थी. अद्री म्हणजेच काय, अद्री या शब्दाला समानार्थी शब्द, एक पृथ्वी, 2 गिरीधर, 3 शहर, 4 पर्वत. तर अद्री या शब्दाला पर्वत हा शब्द समानार्थी. तर हे बघा, पर्वताचं पिक्टोरियल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पृथ्वीला आपण याआधी सुद्धा बघितलंय. तर पर्वत या शब्दाला नग, अग, शैल्य, गिरी, अचल हे शब्द समानार्थी. तर मी प्रश्न क्रमांक 34, द्विज या शब्दाचा अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय कोणता. तर द्विज म्हणजेच काय, दोनदा जन्मणारा. तर असं लक्षात ठेवू शकता. एक प्राचीन काळात एक म्हण होती की ब्राह्मण, दात आणि पक्षी ह्या तीन गोष्टींना दोनदा जन्म मिळत असे. आता बघा, आपल्याला आधी दुधाचे दात असतात, दुधाचे दात पडल्यानंतर आपल्याला आपले मूळ दात येतात. तर आपल्याला दोनदा येतात दात, म्हणून यांना काय म्हणतो आपण, दातालाच द्विज. आणि ब्राह्मण या ब्राह्मणाला असं म्हण होती की ब्राह्मणाला दोनदा जन्म भेटतो, त्यानंतर पक्षीला सुद्धा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, तर द्विज या शब्दाला ब्राह्मण, दात, पक्षी. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा. आपण नाही का म्हणत की
मला चांगलीच अद्दल घडली. तर अद्दलचा शब्द पर्याय क्रमांक 1 ठोकर शिक्षा, 3 शिक्षा साक्ष, 2 शिक्षा साक्ष, 3 ठोकर धडा, 4 न्याय बक्षीस. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर ठोकर धडा. त्याच्यानंतर शिक्षा या शब्दाला खरडपत्ती, खरपूस, समाचार हे सुद्धा समानार्थी आहे. त्याच्यानंतर साक्ष या शब्दाला पुरावा, एव्हिडन्स हा शब्द सुद्धा म्हणजे इंग्लिशमध्ये एव्हिडन्स म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 45 समानार्थी शब्द ओळखा. ज्ञान, जागृती, जाणीव, अडाणी, मूर्ख, क्षणभंगूर. त्याच्यानंतर क्षणिक यापैकी नाही. म्हणजे अवबोध या शब्दाला समानार्थी नाही म्हटलंय, तर अवबोध या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ज्ञान, जागृती, जाणीव. नांदेड पोलीस 2024. तर हे बघा, नॉलेज विल सेट यू फ्री. अवबोध म्हणजे नॉलेज तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं. तर अवबोध हा ज्ञान, जागृती, जाणीव या शब्दाला समानार्थी. त्याच्यानंतर अविद्ध म्हणजेच अडाणी, मूर्ख, मूढ, अज्ञानी. त्याच्यानंतर अशाश्वत म्हणजे क्षणभंगूर. त्याच्यानंतर अशाश्वत म्हणजे काही काळापुरते, तात्पुरते सुद्धा याला समानार्थी असणार आहेत. तात्पुरते की जे परमनंट नाही आहे असे अशाश्वत म्हणू शकतात. प्रश्न क्रमांक 46 बघूया. रेडा, हेला, खुळगा खालीपैकी समानार्थी शब्द कुठला? तर आपले घरचे आपल्याला नाही का लहानपणी म्हणायचे. तर पर्याय क्रमांक 1 टोकरा, टाकाऊ, टोनगा, तीर. तर आपल्याला लहानपणी आपल्याला घरचे म्हणायचे टोनिग्या. तर टोनग्या म्हणजेच काय? रेडा, हेला, खुळगा. हे बघा, हेल्याचं चित्र दिलंय आपण, तर त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर टोकरा या शब्दाला नाव, होडी हे शब्द समानार्थी आहे. त्याच्यानंतर टाकाऊलाच निरुपयोगी, कुचकामी, जे कामाचे नाही असे म्हणता येईल. त्याच्यानंतर तीर म्हणजेच खोडसाळ, टार्गट, कुचेष्टाखोर, खंदिष्ट, लुच्चा, चटोर. म्हणजे आपल्यामध्ये कोणी नाही का असं लहानपणी आपण नाही का खोडसळ होतो कोणाची पण, असं कोणाला तरी आपण म्हणजे असं मारून यायचो, कोणाला असं दमदाटी दाखवायचो. तर ह्याला टीर शब्द समानार्थी आहे. त्याच्यानंतर अनुकूललाच फायदेशीर, हितकारक हे शब्द आहे. प्रश्न क्रमांक 47 बघूया. अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर अनुध्वनी पर्याय क्रमांक 1 गडगडाट, 2 प्रत्यंतर, 3 अनुकूल, 4 अनुठाई. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर प्रत्यंतर. अनुध्वनी या शब्दाला समानार्थी प्रत्यंतर. अनुध्वनी या शब्दाला अजून अनुभूती, प्रचिती, प्रतिती, साक्षात्कार, आस्वाद, प्रत्यक्ष, ज्ञान. म्हणजे काय म्हणायचं? प्रत्यंतर म्हणजे अनुध्वनी. याला इको सुद्धा म्हणता येईल. म्हणजे आपल्याला काहीतरी जाणीव होणे किंवा भास होणे हे सुद्धा या शब्दाला समानार्थी असू शकतात. तर विषाद, आधी सुद्धा आपण विषाद हा शब्द बघितलाय की विषाद म्हणजे दुःख, खंत, खेद हे शब्द आहे. त्याच्यानंतर संहार म्हणजेच काय? लय, नाश, विध्वंस. हे बघा, ही मुलगी काय विषाद मध्ये आहे. तर विषादलाच दुःख, त्याच्यानंतर खंत. माझ्या अक्षराला थोडं इग्नोर करावं तुम्ही. त्याच्यानंतर विश्वास या शब्दाला खातरजमा, खातरी, गावहाई हे शब्द आहे. त्याच्यानंतर सशक्त या शब्दाला बलवान, बळकट, मजबूत हे शब्द आहे. प्रश्न क्रमांक 49 बघूया. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर गटातनं बसणारा शब्द रमा, इंदिरा, निशा, कमला यापैकी कुठला शब्द गटातनं बसणारा आहे तर निशा म्हणजेच काय? रात्र. तर रमा, इंदिरा आणि कमला हे शब्द कोणाला समानार्थी आहे तर लक्ष्मी या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे तर रमा, इंदिरा, निशा. निशा म्हणजे काय? रात्र. रजनी, यामिनी, शर्वरी सुद्धा याला समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर तमी हे शब्द रात्रीला आहे. हे तुम्ही ह्या चित्रांना डोक्यात ठेवून तुम्ही इथं बघून तुम्ही हे शब्द लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 50 बघूया की इतमाम या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर इतमाम काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे आता पर्याय बघून घेऊ आपण की सर्वज्ञ, इनामदार, राखणदार आणि सरंजाम. रत्नागिरी पोलीस 2024 ला प्रश्न विचारलाय की इतमाम शब्दाला समानार्थी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मुघलांच्या काळात सुद्धा काय होती? सरंजामशाही. म्हणजे काय होतं की एक सरंजाम राहायचा, त्या सरंजामाकडे त्या गावाचं टॅक्स गोळा करायचा अधिकार असायचे. म्हणजे तो टॅक्स सगळ्यांकडून टॅक्स गोळा करायचा आणि तो राजाला, तिथला जो राजा असेल त्याला ते टॅक्स द्यायचा. तर त्याच्यावरून आपण इतमाम या शब्दाला समानार्थी कुठला तर सरंजाम. मी तुम्हाला जी बॅक ऑफ द माइंड स्टोरी सांगतोय तर तुम्ही त्यावरून ते शब्द लक्षात राहावं म्हणून हे शब्द मी सांगतोय तुम्हाला.
सरंजाम या शब्दाला थाट, व्यवस्था हे शब्द सुद्धा आहे. त्याच्यानंतर इमानदार, प्रामाणिक, विश्वासू, एकनिष्ठ. त्याच्यानंतर राखणदार, राखणदारलाच पहारेकरी, पहारेदार. प्रश्न क्रमांक 31 बघूया. हिकमत, हिकमत या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर हिकमत या शब्दाला पर्याय क्रमांक 1 हिम्मत, 2 कौशल्य, 3 मसलत, 4 विरस. रत्नागिरी पोलीस 2024 हा प्रश्न विचारलाय. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं? तर मसलत. हिकमत या शब्दालाच काय युक्ती, चातुर्य हे सुद्धा पर्याय आहे. तर हा शब्द मी हा फोटो जो आहे तेनालीरामांचा ऍड केला आहे इथं. तर तेनालीरामांचं चित्र ऍड करण्याचं कारण हे की जेव्हा राजा कृष्णदेवराय यांच्या कार्यभारात त्यांचे जे इतर सरदार किंवा इतर लोक होते ते त्यांच्यासोबत धोका करत होते, तर त्यावेळेस तेनालीरामा त्यांना युक्ती दाखवून, चातुर्य दाखवून, मसलत दाखवून, हिकमत दाखवून ते त्या गोष्टीला सॉल्व्ह करत होते. ते हा शब्द तुम्ही ह्याच्यावरून लक्षात ठेवू शकतात. कौशल्य या शब्दाला कुशलता, चातुर्य, हातोटी हा शब्द सुद्धा आहे. आपण नाही का म्हणतो हे तुला चांगली हातोटी आहे त्या गोष्टी बाबतीत, तर हातोटी ह्या शब्दाला काय कौशल्य, कुशलता, चातुर्य. विरस, हिरमोड, निराशा, मनभंग. त्याच्यानंतर हिम्मत या शब्दाला धैर्य, धाडस, साहसी किंवा साहसी सुद्धा या शब्दाला समानार्थी. चांदणे, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? तर चांदणे, चांदणेच यालाच 1 अवनी, 2 यामिनी. यामिनी म्हणजे काय? आपण आधीच बघितलं की रात्र. अवनी म्हणजे पृथ्वी. तर चांदणे आणि छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस 2024 ला विचारलंय. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर ज्योत्स्ना. चांदणे या शब्दाला समानार्थी कुठलं आहे? तर ज्योत्स्ना. चांदणे, चंद्रिका, कौमुदी, चंद्रप्रकाश, ज्योत्स्ना. हे बघा, हे तुम्हाला अवकाशाचं चित्र दिलंय, त्यामध्ये चंद्रिका, कौमुदी, चंद्रप्रकाश, ज्योत्स्ना. त्यानंतर अवनी, अवनी या शब्दाला धरणी, वसुंधरा, धरती. यामिनी या शब्दाला रजनी, रात्र, निशा. शब्द पुन्हा पुन्हा सांगण्याचं एकच कारण आहे की तुमच्या डोक्यात जावं. तुम्हाला हे ऐकल्यानंतर माझे शब्द तुमच्या पेपरामध्ये हे शब्द तुमच्या कानी पडावे म्हणून हे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय. तर तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर सहसंबंध ओळखामध्ये हा जो प्रश्न असतो याला काय म्हणतात? या प्रश्नाला सहसंबंध ओळखा. समजा पक्षी, पक्षी या शब्दाला खग हा शब्द समानार्थी आहे. तर मासा, मासा या शब्दाला कुठला शब्द समानार्थी आहे? तर पर्याय क्रमांक 1 मिलिंद, 2 मृग, 3 मीन, 4 समर. तर याचा योग्य उत्तर कुठला आहे? तर मीन. मीन हा शब्द याचा योग्य उत्तर आहे. मासालाच मीन, मच्छ, मत्स्य हे शब्द समानार्थी आहे. हे बघा, पक्षी, हे पक्षीचं सुद्धा दिलंय. याला काही 2 शब्द लक्षात ठेवू शकता. पक्षी, खग. हा मासा जो आहे, मासाला शब्द कुठला? मासा. आणि दुसरा शब्द मीन. हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी पिक्टोरियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं हेच कारण आहे की तुम्ही चित्राकडे बघून ते शब्द तुमच्या लक्षात राहतील. खालपैकी समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही विचारले. हे कोणता आहे कोणता नाही हे याच्याकडे तुमचं चांगलं बारीक लक्ष असावं. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2024 ला विचारलंय. तर वरिदी, सरीपती, अंशुमाली, अर्णव. तर ह्यातील समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे? तर अंशुमाली. समुद्र या शब्दाला सागर, अर्णव, दर्या, सिंधू, रत्नाकर, उदही, जलधी, वरिधी, सरितपती, अपापती, त्याच्यानंतर जलनिधी, पयोधी हे शब्द समानार्थी आहे. आधी मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 55 बघूया आता. दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर, दिवाकर हे कोणाला समानार्थी आहे? तर हा कोणत्या शब्दाला समानार्थी आहे? तो सूर्याभाई, आपला सूर्याभाई. सूर्याभाई या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर पंकज म्हणजे कमळ, सुधाकर म्हणजे चंद्र, रत्नाकर म्हणजे समुद्र. ह्यातील काय विचारलंय की किती शब्द समानार्थी. सॉरी एकदा मी प्रश्न वाचण्यात माझ्याकडून थोडी गडबड झाली. तर तुम्ही एकदा बघू शकता की ह्यामधील किती शब्द सूर्य या शब्दाला समानार्थी आहे. सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द किती आहे? म्हणजे दिनकर. तर 7 शब्द सूर्य या शब्दाला समानार्थी दिलेले आहेत. दिनकर, भास्कर, सविता, आदित्य, भानू, दिवाकर. त्याच्यानंतर पंकज शब्द कमळ या शब्दाला समानार्थी आहे. सुधाकर शब्द चंद्र या शब्दाला, रत्नाकर समुद्र आणि मधुकर म्हणजेच भुंगा, भ्रमर
हे शब्द समानार्थी. प्रश्न क्रमांक 56 बघूया. दिलेल्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर दिलेला अनिल, अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर अनिल. 1 दिनकर, 2 समुद्र, 3 दर्या, 4 यापैकी नाही. तर याचा योग्य उत्तर कुठला? तर यापैकी नाही. तर अनिल या शब्दालाच वारा, पवन हे शब्द समानार्थी आहे. समुद्र या शब्दाला सुद्धा आपण बघितलं. तर प्रश्न क्रमांक 57 बघूया. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर इंदू, शशी, सिंधू, सोम ह्यातील गटातना बसणारा शब्द कोणता? असं नागपूर शहर 2024 ला हा प्रश्न विचारला आहे. 1 मिनिट चालू राहू दे, माझं तिथं टायपिंग राहायचं. टायपिंग. इंदू, शशी, सिंधू, सोम ह्यातील कुठला शब्द गटातना बसणार आहे? एक मिनिट थोडं वेट करू शकता. तर प्रश्न क्रमांक 58 बघूया. ते आपण होल्डवर ठेवू. खालीपैकी शब्दाचा समानार्थी दिलेल्या पर्यायातून ओळखा. तर प्रौढी, प्रौढी या शब्दाला महान, उत्साह, वयस्कर, बढाई. तर शब्द कुठला? वयस्कर हा प्रौढी शब्दाला समानार्थी. हे बघा, हे आजी आणि बाबा यांचा शब्द आपण फोटो ऍड केलाय की वयस्कर. वयस्कर म्हणजे वयस्कर या शब्दाला वृद्ध शुद्ध शब्द वापरू शकतात. त्याच्यानंतर महान या शब्दाला श्रेष्ठ, सन्मान्य, पूज्य. त्याच्यानंतर उत्साह, उल्हास, उमेद, चैतन्य हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 59 बघूया आपण की खालील प्रश्न दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द, खालील दिलेल्या प्रश्नात दिलेल्या शब्दाचे 3 समानार्थी शब्द आहेत व एक शब्द भिन्न अर्थाचा आहे. म्हणजे गटातनं बसणारा शब्द सुद्धा म्हणू शकता याला. अग्नी, अनिल, पावक, वनही, वैष्णवर. तर ह्यातला कुठला शब्द आपण आत्ताच बघून झालाय? तर अनिल. अनिल या शब्द गटातनं बसणारा शब्द आहे. नांदेड पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अनिल हा शब्द गटातनं बसणारा शब्द आहे. हे बघा, फायर, पुष्पा म्हणजेच काय? फायर. फायर वरून आपण काय लक्षात ठेवू शकतो? अग्नी, पावक, वनही, वैशावर. त्याच्यानंतर अनिल या शब्दाला वारा, वायू, पवन, समीर हे एकमेकाला हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 60 बघूया आपण. कुदंक या शब्दासाठी समानार्थी कोणता शब्द नाही? तर कोणता शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 खटला, 2 चेंडू, 3 मॅन, 4 अपूर्ण. तर ह्यातील कंदुक या शब्दाला समानार्थी कुठला आहे? तर चेंडू हा शब्द कंदुक या शब्दाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर खटला ह्या शब्दाला भांडण, कज्जा, दावा. त्याच्यानंतर मॅन, मॅन या शब्दाला कोश. अपूर्ण या शब्दाला अर्धवट, अपुरा हे शब्द समानार्थी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 61 बघूया की आभूषण या शब्दाचा समानार्थी. आभूषण, आभूषण. बुलढाणा बॅट्समॅनला 2024 मध्ये हा प्रश्न विचारलाय की शृंगार, स्वर्ण, दागिना, बक्षीस. तर ह्यातला समानार्थी आभूषण. आभूषण हा शब्द कशासाठी समानार्थी? तर दागिना या शब्दाला समानार्थी. हे बघा, ही आजी, या आजीनं काय घातलंय? आभूषण घातलीये. तर ह्या आभूषणावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की आभूषण या शब्दाला दागिना, अलंकार, डाग हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर शृंगार, शृंगार या शब्दाला साज, सजावट हे शब्द समानार्थी. सुवर्ण, सुवर्णला सोने, स्वर्ण, कनक, हेम हे सुद्धा शब्द समानार्थी. त्याच्यानंतर बक्षीस, बक्षीस या शब्दाला इनाम, पारितोषिक हे शब्द समानार्थी. प्रश्न क्रमांक 62 बघूया. अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? अंत, शेवट, समाप्ती, अंधकार, मृत्यू. तर ह्यातील समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे? तर अंधकार. शेवट, समाप्ती आणि मृत्यू हे शब्द एकमेकाला समानार्थी. अंधकार म्हणजेच काय? डार्कनेस, अंधार होणे. हे सुद्धा या शब्दाला समानार्थी म्हणू शकतात तुम्ही. याला डार्कनेस, अंधार होणे हे शब्द वापरू शकतात. आणि शेवटी, समाप्ती, मृत्यू, अखेर हे एकमेकाला समानार्थी. प्रश्न क्रमांक 36 बघूया. खालील दिलेल्या शब्दापुढे 4 शब्द दिले आहेत, त्यापैकी 3 शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द आहे. तर चौथा कोणता पर्याय ह्यातील मूळ शब्द नाही? पर्याय क्रमांक 1 अवनी, 2 क्षिती, 4 उर्वी, 3 उर्वी, 4 विभावरी. तर ह्यातला समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे? तर डी. पर्याय क्रमांक 4 विभावरी शब्द ह्याला समानार्थी नाही. तर पृथ्वी शब्दाचे समानार्थी बघू शकतात. त्याच्यानंतर विभावरी म्हणजेच काय? रात्र, निशा, यामिनी. त्याच्यानंतर यामिनी, रजनी हे या शब्दाला समानार्थी आहे.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64 बघूया. देखणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर देखणी. देखणी या शब्दाला काय आहे समानार्थी? लावण्यवती, सौभाग्यवती, कलावती, रेखावृत्ती. हे बघा आपली रश्मिका नॅशनल क्रश आता सध्या त्याचं लग्न झालंय, तर देखणी हा शब्द ह्याला सुटेबल आहे. तर देखणी ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की लावण्यवती हे शब्द देखणी या शब्दाला समानार्थी आहे. तर सौभाग्यवती या शब्दाला विरुद्धार्थी कुठला? तर विधवा. आपण नाही का म्हणजे असं म्हणायचंय, असं प्राचीन काळामध्ये की सौभाग्यवती भव. तर सौभाग्यवती म्हणजे की सौभाग्यवती या शब्दाला समानार्थी विरुद्धार्थी कुठला आहे? तर विधवा. युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर युद्ध या शब्दाला कुठला शब्द समानार्थी नाही? तर 1 लढा, 2 समर, 3 संग्राम, 4 समीर. तर समीर हा शब्द समानार्थी नसलेला शब्द आहे. तर समीर म्हणजेच काय? वारा, वायू, मारुत, पवन, हवा. आणि युद्ध या शब्दाला रण, समर, संग्राम, लढाई, रणकंदन, जंग, झुंज हे शब्द समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 66 बघूया की पुढीलपैकी समानार्थी शब्दाची कुठली जोडी चुकीची जोडी ओळखा असं सांगितलंय. समानार्थी शब्दाची कुठली जोडी चुकीची आहे? तर पर्याय क्रमांक 1 ढग खग, पर्याय क्रमांक 2 नभ गगन, पर्याय क्रमांक 3 धरित्री भू, पर्याय क्रमांक 4 मोठे थोर. तर यातला बुलढाणा पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारलाय. तर यातील ढग खग हे शब्द जोडी चुकीची आहे. नभ आणि गगन हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. खग म्हणजेच काय? पक्षी. ढगलाच शब्द कुठला आहे समानार्थी? आपण अभ्र हा शब्द समानार्थी आहे ढग या शब्दाला. त्याच्यानंतर नभ गगन हे एकमेकाला समानार्थी आहे. धरित्री भू हे एकमेकाला, मोठे थोर हे सुद्धा एकमेकाला समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर हे बघा खाली दिलेच आहे. ढग या शब्दाला अभ्र, घन, मेघ, जलद, अंबुद, अग्र मेघ, जलद, अंबुद, पयोद, तोय, नीरद, पायोनिधी, पयोधर हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर पक्षीला आपण आधी सुद्धा बघितलं. शर्वरी हा शब्द समानार्थी कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? शर्वरी हा शब्द, तर यातला रात्र या शब्दाला शर्वरी शब्द, यालाच काय म्हणतात? रजनी. यामिनी, राज, शपा, विभावरी, रात, तमी हे शब्द समानार्थी. वेल या शब्दाला वल्लेरी, लतिका हे शब्द समानार्थी वेल या शब्दाला. त्याच्यानंतर 68 नंबरचा प्रश्न बघूया. समानार्थी शब्दाची योग्य जोडी. आस्था, सराव. त्याच्यानंतर आन, अगणित. 3 संतोष, काक. 4 अंबरनभ. तर ह्यातला योग्य उत्तर कुठला आहे? म्हणजे समानार्थी शब्दाची योग्य जोडी कुठली आहे? तर अंबरनभ हे एकमेकाला समानार्थी आहे. अंबर या शब्दाला नभ, आस्था या शब्दाला निष्ठा, श्रद्धा, आदर, सराव या शब्दाला सवय, अध्ययन, परिपाठ आणि शपथ, आणि या शब्दाला शपथ, प्रतिज्ञा, सौगंध, अगणित या शब्दाला असंख्य, अमित हे शब्द समानार्थी. तर हे बघा अंबर नभ हे शब्द आपण म्हणजे शब्द लक्षात राहावे म्हणून आभाळाचं हे दिलंय तुम्हाला, नभ वगैरे. त्याच्यानंतर संतोष या शब्दाला तृप्त, समाधान, संतुष्ट, काक, कावळा, एकाक्ष, वायस. आयस म्हणजेच काय? आयस या शब्दासाठी खालीपैकी समानार्थी शब्द असलेला शब्द कोणता? तर 1 म्हणजे आराम, 2 म्हणजे मेहनत, 3 म्हणजे मिजाज, 4 म्हणजे सोय. तर आयस केल्यानंतर काय? आयस केल्यानंतर आपल्याला कुठपर्यंत पोहोचणार आहे? इथपर्यंत पोहोचणार आहे, लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचणार आहे. आयस म्हणजेच काय? मेहनत हा शब्द आयस या शब्दाला समानार्थी आहे. मेहनत, कष्ट, श्रम. त्याच्यानंतर आरस या शब्दाला सजावट, सजाई, शोभा. त्याच्यानंतर मिजाज या शब्दाला एट, दिमाग, डौल हे शब्द समानार्थी. सोय या शब्दाला सुविधा, व्यवस्था, तरतूद हे शब्द समानार्थी. प्रश्न क्रमांक 37 किंकर या शब्दाला शब्द कोणता? तर किंकर म्हणजेच काय? हे बघा प्राचीन काळात किंवा एक इंग्रज होते त्यावेळेस एक प्रथा होती आपल्याकडे की दास प्रथा म्हणून म्हणायची. तर किंकर हा शब्द कोणाला समानार्थी? तर दास. नोकर, सेवक, चाकर, कर्मचारी, अनुगामी, अश्रीन, किंकर, भृत्य. भागीदारी या शब्दाला वाटेकरी, हिस्सेदार हे शब्द समानार्थी. तुम्ही कायम म्हणजे तुम्ही आम्ही लक्षात ठेवा की हे शब्द तुमच्या कानावर पडतील ना तर तुमचं कायम लक्षात राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा हे शब्द ऐकत राहा म्हणजे तुमचं कानावर पडेल. मालक या शब्दाला स्वामी, यजमान, पती. प्रश्न क्रमांक 71 अटकड या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते नाही असं विचारलंय. छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 ला शब्द विचारलाय. तर अटकळ शब्दाचा अजय हा शब्द समानार्थी नाही. तर अटकळलाच काय? आदमास, अंदाज, आजा काय हे शब्द
समानार्थी आहे. त्याच्यानंतर तर्क, त्याच्यानंतर नियम, रूढ, रीत, भाकी, ठोकताळा. पजल सॉल्व्ह करतो तर आपल्याला काय लागतं तेव्हा पजल सॉल्व्ह करताना तर्क लागतो, नियम, रूढी, रीत, ठोकताळा लावावा लागतो, तेव्हा पजल सॉल्व्ह होतं. तर आपण असं लक्षात ठेवू शकता. हे पजल मी तुमच्या समोर दिलंय. आवाज या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते कोणते नाही? सूर, रव, निनाद, विनोद. तर ह्यातले समानार्थी कुठला शब्द नाही? तर विनोद हा शब्द समानार्थी. तुम्ही अरिजित भाऊ जो आहे याच्यावरून तुम्ही सूर, रव, निनाद हे शब्द समानार्थी. अरिजित भाऊचा आवाज कसा आहे? आवाजाला काय? सूर, रव, निनाद आहे. हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ध्वनी, त्याच्यानंतर नाद, रव, साद, हाक, निनाद हे शब्द. समाचार या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तर समाचार, आजचा जो मीडिया आहे, सगळा गोदी मीडिया जो आहे, तर तो फक्त सरकाराचा योग्य बाजून म्हणजे जे चुकीचं आहे ते न दाखवता त्यांच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते. तर हे अर्णव गोस्वामीचं चित्र आहे, तुम्ही बघू शकता. अर्णव गोस्वामीचं चित्र आहे. तर समाचार या शब्दाला कुठला शब्द समानार्थी नसणारा कुठला आहे? तर निरोप हा शब्द समानार्थी नाही. तर वार्ता, बातमी आणि परामर्श हे शब्द समाचार या शब्दाला समानार्थी आहे. समाचार, वार्ता, बातमी, हल्ला, परामर्श, निरोप, संदेश सांगावा, निरोप या शब्दाला. 74 हट्टी या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तर हट्टी, लहान मुलं काय करतात? हट्ट. तर हट्ट या शब्दाला काय समानार्थी नसणारा म्हणलाय? तर गज. गज हा शब्द हट्टी या शब्दाला समानार्थी नाही. तर आग्रही, आताताई, हेकेखोर हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. त्याच्यानंतर गजलाच हत्ती, सारंग, कुंजर हे शब्द समानार्थी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 बघूया. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर भानू, दिवाकर, आदित्य, निशानात. निशानात म्हणजे काय? चंद्र. गटातनं बसणारा शब्द कुठला आहे? तर निशानात, चंद्र. सुधाकर हे बघू शकता. तक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर प्रश्न क्रमांक 76 मध्ये तक्षक या शब्दाला समानार्थी शब्द कुठला शब्द आहे? तर उरग हा शब्द तक्षक या शब्दाला समानार्थी आहे. तक्षकला सर्प, साप, भुजंग, अही, व्याल आदी सुद्धा हे शब्द बघितले. सुगी या शब्दाला ऋतू, मोसम, हंगाम. त्याच्यानंतर जलद या शब्दाला तात्काळ, शीघ्र, सत्वर. अकंटक शब्दाचा समानार्थी कोणता आहे? तर अकंटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं विचारलंय. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? निर्विघ्न. आपण नाही का संकटमोचन यांनाच काय म्हणतो? संकटरहित, आजशतू, निर्विघ्न, निष्कंटक, अकंटक हे शब्द समानार्थी. त्याच्यानंतर आग्रही शब्दाला हट्ट, अट्टहास, हेका. त्याच्यानंतर अवाढव्य या शब्दाला प्रचंड, अफाट, विशाल, सिकट, हिमटा, कृपण, चिवट. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 78 बघूया. अटंग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अटंग आधी सुद्धा तुम्हाला मी अटंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला आहे. तर पुन्हा एकदा, अफाट हा शब्द अटंग या शब्दाला समानार्थी आहे. तर यालाच काय म्हणतात? अजून याला म्हणजे अटंग, अफाट काय आहे? हिमालय. हे तुमच्या समोर हिमालयाची रांग दिली आहे, याला अटक, अचट हा शब्द. एक मिनिट, माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली आहे. एक मिनिट. अटंग या शब्दालाच अफाट, अवाढव्य, विस्तीर्ण हे शब्द समानार्थी. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? अफाट. अफाट, वाढव्य, विस्तीर्ण. त्याच्यानंतर अडाणी या शब्दाला अर्धवट, बावळट, बावळा, मठ्ठ. त्याच्यानंतर अडथळा शब्दाला प्रतिबंध, अटकाव. त्याच्यानंतर निंदा या शब्दाला कुटाली, निर्बसना. प्रश्न क्रमांक 79 बघूया. समानार्थी शब्दाचा गटाबाहेरील शब्द ओळखा. तर कुठला शब्द समानार्थी शब्द नाही? बाहेरील विचारलंय. तर यातील कुठला शब्द? अचाट हा शब्द समानार्थी नाही. तर अचाट या शब्दाला फार, अतिशय, विलक्षण. बाकीचे जे अंधळी, दशी आणि अग्र हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. यालाच काय म्हणतात? अग्र, टोक, कळस. म्हणजे अचट, दशी, अग्र म्हणजे मंदिराच्या टोकावर काय असतं? कळस म्हणजे टॉप हा शब्द याच्यासाठी समानार्थी वाचू शकता तुम्ही. म्हणजे शिरोभाग हा सुद्धा समानार्थी आहे. भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, फाजील, बेफाटा, बेसुमार, परकोटी हे शब्द अचाट या शब्दाला. प्रश्न क्रमांक 80 आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया. समानार्थी शब्द लिहा. निर्झर या शब्दाला समानार्थी शब्द कुठला? तर झरा हा शब्द निर्झर या शब्दाला समानार्थी शब्द आहे. निर्जन या शब्दाला ओसाड हा सुद्धा समानार्थी आहे. ओसाड रान आपण नाही का म्हणत? ओसाड रान. निरर्थक, निष्फळ, निरर्थकला
निष्फळ, व्यर्थ, अर्थशून्य, निष्कारण, विनाकारण हे शब्द एकमेकाला समानार्थी आहे. तर अशा प्रकारे आपण 80 प्रश्न बघितले. त्याच्यानंतर राहिलेले जे प्रश्न आहे पुन्हा पुन्हा रिपीट झाले तर शक्य झाला तर आपण ते पण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर जे नेक्स्ट व्हिडिओ राहील तो विरुद्धार्थी शब्दाचा असणार आहे. तर पुनश्च एकदा मार्गक्रमण अकॅडमी तुमच्यासाठी तत्पर राहणार आहे. तुमच्यासोबत जोपर्यंत तुम्ही भरती होत नाही तुमच्यासोबत कायम राहणार आहे. तर मी आता हा व्हिडिओ इथे कन्क्लूड करतो. धन्यवाद.